त्यामध्ये तुमच्या पुढं रोडवर पाणी जाते ते बघा कसं जात आहे वाहत हा तुम्ही. गुड मॉर्निंग गाईज. सकाळ झाली आहे. आता सकाळचे 6 वाजले आहे आणि काल वटपौर्णिमेची पूजा झाली होती. त्याच्यासाठी आमच्या इथं वडाचं झाड पण आहे. आता मी फ्रेश वगैरे होऊन तुम्हाला पुन्हा मिळतो. आता आम्ही चाललेलो आहे राजापेठकडे. आता आम्ही पोचलो आहे राजापेठ आणि आता राजापेठकडून आम्ही HUPM कडे जात आहे. HUPM मध्ये माझा एक स्विमिंग क्लास आहे. आता मी स्विमिंग करायला जात आहे. तर पहा समोर रस्ते पहा तुम्ही किती खराब झालेले आहे. सकाळी 6-6:30 वाजता रस्त्याने काहीच गर्दी नाही राहत. आता मी पोचलो आहे HUPMच्या मेन गेटकडे म्हणजे अंबादेवी. अंबादेवीचं मंदिर खूप प्रसिद्ध आहे आमच्या अमरावतीमध्ये. हे HUPMच्या अंदरचं. इथून थोडं समोर गेल्यावर आम्ही राईट टर्न मारल्याबरोबरच आमचा स्विमिंग टँक येते. स्विमिंग टँकच्या पहिले एक मोठी जिम आहे. जिम पण खूप मोठी आहे इथची आणि इथचे रूल्स खूप चांगले आहे आणि नियमित वेळेवर सर्व काही पद्धतशीर चालू होते. आता आम्ही आमची गाडी लावासाठी जागा शोधत आहे. समोर राईट साईडमध्ये तर दिसत नाही आहे. लेफ्ट साईडमध्ये आम्ही आमची गाडी लावू. आता आम्ही आलो आहे स्विमिंग पूलवर. अंदर तर फोन अलाउड नाही आहे. तर आता आम्ही जात आहे घराकडे वापस. आता समोर तुम्हाला सांगतोय आम्ही काय होते तर. आता घराकडे जाऊ आणि मी माझ्या लाईफमध्ये म्हणजे माझी लाईफस्टाईल कशी आहे हे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. आता मी घरी पोचलो आहे. घरी पोचल्यावर माडीवर आलो. इतकी मस्त हवा चालू आहे वर की काय सांगू. आणि सनराईज एकच नंबर. गाईस किती मस्त चालू आहे माडीवर. आणि आमच्या इकडे तर सोलार पॅनल खूपच लागलेले आहे. चंद्र तवर लपलेला आहे. आता सूर्य खूप मस्त वातावरण झालेलं आहे. आता खाली जाऊन पाहतो नाश्त्यासाठी काय बनलेलं आहे. आता आईनं फोडणीच्या शेवड्या बनवलेल्या आहे. आता हे खाऊ आणि मस्त नाश्ता आलेला आहे. फोडणीच्या शेवड्या खूप मस्त बनवते माझी आई. आता हे खाणं झालं मी तुम्हाला नंतर समोरच्या स्टोरीबद्दल सांगणार आहे. खूप इंटरेस्टिंग आहे. तर आता मी आलो इथं बर्फाचा गंज घ्यायसाठी. इथं आप्पा तर तिथं TV पाहत होते. आता मी उघडतो फ्रीज. हा आहे रे बा बर्फाचा गंज आहे रे. कॅन मध्ये तर बर्फ टाकला मी. बाबा कॅन पण घेऊन गेले. आता मी जातो आईपाशी बसासाठी. चला आईजवळ बसतो, थोडंसं आईसोबत बोलतो मग जाऊ. मी तर आलो होतो आईपाशी बसासाठी पण आई करत होती देवांची आंघोळ झाल्यानंतर आई करणार पूजा झाल्यानंतर करणार स्वयंपाक झाला असं. आई स्वयंपाक झालाय म्हणते. पूजा वगैरे झाल्यावर मग आईपाशी बसू. आई तर करत आहे पूजा. आता मी जात आहे बाहेर आल्यावर दिसते तर अप्रतिम झाडं. ॲल्युमिनियम गॅलरी माझ्या बाबांनी लावलेली आहे. आईनं दिला आवाज. आता मी जात आहे अंदर. कायच्यासाठी आवाज दिले? कापूर घ्यासाठी. हा काय कापूर माझी आई. कापूर घ्या तुम्ही काय घ्यायचं. कापूर घेऊन तर मी आलो इथं. आता मला वाटलं आई तर आता झाली असून फ्री. आई फ्री व्हायचं नावच नाही घेत आहे. आईला तर कामच खूप आहे. म्हणून आता मी इथं बांगडीवर येऊन बसलेलो आहे. मस्त बांगडीवर बसून जो काही आणि आईचा फ्री व्हायचा वेट करू. आई तर आताच फ्री नव्हती होत. तर मग मी म्हटलं सध्याच आपण मिस्टर इंडियन हॅकरचा ब्लॉग पाहून निघूया.
चला त्याचा ब्लॉग पाहून घेऊ आणि मग समोर तुम्हाला